संतांचं ज्ञान संत होण्यासाठीचे. संतांचं ज्ञान आशीर्वाद, भक्ती, प्रेम, दुःख दूर करणं यासाठी नाही आहे. ते पोचले, त्यांनी समजलंय, त्यांना काहीतरी मिळालंय, ते पार झाले आणि ते जसे पद्धतीने पार झाले त्या पद्धतीने त्यांनी पण आपल्याला त्याच पद्धतीचं नॉलेज दिलं आहे, ज्ञान दिलं आहे की ते आपल्याला मदतगार झाले की हा त्यांनी जसं पार केलं आहे एक उच्च संभावना आहे ती तुम्हीसुद्धा करू शकता. तुम्ही त्यांना मान्यता, भ्रम, अज्ञानचं प्रथा बनवली तर तुमच्यासाठी ते संत उपयोगाचे नाही झाले. पण जो समजू शकेल, ज्याला समजायचं आहे, ज्याला मानायचं नाही, ज्याला जगायचं आहे, त्याच्यासाठी वास्तविक संतांचं ज्ञान आहे. त्यांनी विरोध केला आहे, आपण त्यांना विशिष्ट देव मानून आपण आपल्याला सांगितलं आहे की हा मी जसं जगतो आहे तसं ठीक आहे. पण ही सगळ्यात घातक विधी आहे त्यांच्याविषयी आणि हीच आपलीवाली अज्ञानता आणि भ्रम आणि मान्यता आहे. संतांचं ज्ञान ते खूप उच्च वैज्ञानिक आहे. ते कोणी हे नाही आहे, ते सगळ्यात उच्च वैज्ञानिक आहे ज्यांनी स्वतःवर प्रयोग केला आणि स्वतःचं वास्तविक सत्य समजून घेतलं आणि त्याच वास्तविक सत्याला ईश्वर बोलून गेलेलं आहे. त्याच वास्तविक सत्याला अनेक जण वेगवेगळ्या नावांनी बोललं जातं, पण ते नावाच्या पलीकडे आहे, त्याला शब्दाचा उपचारसुद्धा लागू शकत नाही. ते स्वतःच्या भीतर आहे. ते तिथून सुरुवात केल्यानंतर समजतं जे जगण्याचा प्रयत्न करतो, जो वास्तविक पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो आणि वास्तविक शब्दाचा पण अर्थ तोच आहे की आपण काय करतोय. कोणत्याच भ्रमात नका राहू की कोणता देव अवतरण आणि चांगलं करीन, सोडून द्या सगळं किंवा कोणी येणार नाही. त्यांचा दैवी ज्ञान तितकंच उपयोगाचं जर आपण ते जगत असन आणि त्याला जीवनात उतरत असन आणि तुम्ही फक्त गोळा करताय बुद्धीमध्ये की आमकं मी नाही, मी तमकं नाही आणि बाकी सगळे हसते तुम्ही तसेच ठेवताय तर काहीच फायदा होणार नाही. 4-5 खर्ते सांगतोय, काहीच होणार नाही. कितीही तडपा काहीच होणार नाही, कितीही नका तडपू काहीच होणार नाही. जे सत्य आहे ते सत्य जिथपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत ते समजणारही नाही. दॅट इज रिॲलिटी. अ ट्रूथ इज स्पिरिच्युअलिटी इज बिगेस्ट ऑफ अपॉर्च्युनिटीज एव्हरी पर्सन. आणि अध्यात्मच ऐश्वर आहे. आपण ऐश्वर्याचा अर्थ खूप वेगळा केला आहे.